आज आपण या ठिकाणी फपनसवाडी रिद्धी सिद्धी हाऊसिंग सोसायटी ह्या ठिकाणी आपण आलेलो आहे। या ठिकाणी कोणत्या प्रकारचा वाद सुरू आहे तर आपण या ठिकाणी जे आहेत जे सोसायटीचे मेंबर आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया। आम्हाला नाही ओळखत। आज या ठिकाणी ॲक्सिस रोडचं असं काम चाललेलं आहे। धवलगिरी आणि रिद्धी सिद्धी ह्या दोघांच्यामध्ये असं कळत आहे आम्हाला अद्यापही जागा वाटप ह्या प्लॉटच्या कुठल्याही झालेल्या नाही। तरी या ठिकाणी सदर या ठिकाणी काम चालू आहे रस्ता लेवलिंग करण्याचं, पण अद्यापही कुठलं पेपरवर्क नसताना या ठिकाणी काम चालू असताना आम्हाला आता काही आम्ही गावदी पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो। त्या ठिकाणी आम्हाला समोरच्याकडून आलेले पेपर दाखवण्यात आले आणि त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीने आम्ही परमिशन घेतलेलं आहे। तर या संदर्भात आता समोर काम चालू आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी असं सुद्धा सांगितलं की जे समोरचे आहेत कल्पेश म्हणून त्यांनी सांगितलं की आम्ही तिथे छपरा बांधणार नाही किंवा गेट बांधणार नाही। तर ह्या ठिकाणी या युनिव्हर्सल शाळा इथे आलेली आहे। आता ती रेंटल आहे की त्यांनी विकत घेतलेली आहे त्याची कल्पना नाही आहे, पण यांनी जे काही काम करत असताना माझं एक म्हणणं होतं की आजूबाजूची जी बिल्डिंग आहेत धवलगिरी आहे, परत आणखी रिद्धी सिद्धी आहे, या लोकांना विश्वासात घेऊन त्यांना इंटिमेशन देऊन एखादं लेटर देऊन की आम्ही या ठिकाणी असं असं करतो आहे, तर या ठिकाणी लोकांचा जमाव झाला नसता आणि इथे बाचाबाची म्हणजे बोलचाल झाली नसती की इथे नक्की काय चाललं आहे। पण तसं काही इथे इंटिमेशन देण्यात आलं नाही, त्यामुळे या इकडच्या लोकांना संभ्रम निर्माण झालेला आहे की नक्की इथे काय चाललेलं आहे आणि त्या माध्यमातून आज त्या अनुषंगाने आज इथे सर्वजण जमा झाले। ह्या ठिकाणी या जे आपली सोसायटी झालेली आहे तुम्हाला ओसी वगैरे काय देण्यात आलेली आहे किंवा तुमची बाउंड्री वगैरे काय आहे का? नहीं सर, तर मी तेच सांगतो आता यांनी जे सांगितलं मी त्यांना एकदम डिटेल में सांगतो तुम्हाला। यहाँ पे मैं हिंदी में बात करता हूँ। यहाँ पे हम लोग को 20 साल से यहाँ से हम लोग को रीडेवलपमेंट किया था जो एसआरए का प्रोजेक्ट था। एसआरए का प्रोजेक्ट होने के बाद भी हम से बिल्डर है ये है हर्ष डेवलपर है, विजय कामदर उनका नाम है। तो उन्होंने हमको आज तक कोई पेपर दिया नहीं, ना ही हमारे बिल्डिंग की कोई भी बाउंड्री है। आज सडनली ऐसा हो गया है कि सर वो आगे बिल्डर के आदमी है और ट्रस्टी है जो स्कूल वाले, वो आके बोलते नहीं ये जगह हमको अलॉट की हुई और हमको यहाँ पे रास्ता बनाना है और हमको कोई इंटीमेशन नहीं। हमारे नाम पे 20 साल से ओसी भी नहीं है। ये जो काम हो रहा है पूरा इलीगल हो रहा है। अगर लीगल है तो हमको प्रोजेक्ट दिखाओ, हमको हमारे खुद के प्लॉट दे दो जो रीडेवलपमेंट में आए थे, उससे हमें कोई इंटीमेशन नहीं आई हुई। अभी आ रहे हैं बिल्डर के आदमी आ रहे हैं, ट्रस्टी आ रहे हैं और डायरेक्टली बोलते हैं हमको काम चालू करना है। अब वो बोल रहे हैं कि हमको बच्चे का स्कूल करना है। बच्चे के स्कूल का भविष्य ठीक है, पर हमारे बच्चों के भविष्य का क्या होगा? हमको तो न्याय चाहिए सर इसमें। तुम्ही काय बोलणार? आम्ही बोलणार एवढे वर्षपर्यंत इकडे रस्ता नाही होता फेलोशिपला, इकडे अख्खी चाल होती। हे आता हा कुठून रस्ता फेलोशिपला जाईल कसे बघूया। खरोखरच ही एक गंभीर स्थिती आहे आणि या ठिकाणी बघूया भविष्यामध्ये फपनसवाडी रिद्धी सिद्धी सोसायटीचा जो वाद निर्माण झालेला आहे भविष्यामध्ये हा निवळणार का? राजेश शिंदे 24 दिव्य महाराष्ट्र न्यूज मुंबई। जे जुने रहिवासी आहेत ह्यांच्याकडून आपल्याला काय माहिती मिळते का बघूया। हॅलो, मी लक्ष्मण सोनवणे बोलतो आहे। मी रिद्धी सिद्धीच्या कंपाऊंडमध्ये कमीत कमी 50 वर्ष राहत आहे। ज्यावेळी विजयबाईंनी इथे डेव्हलप केलं होतं त्यावेळी त्यांनी आम्हाला शाळेमधले 5 आणि 6 असे 2 फ्लॅट आमच्या नावावर केले होते। ते झाल्याच्यानंतर त्यांनी 5 नंबरमध्ये आम्हाला रिद्धी सिद्धी बांधून दिली। त्याच्यानंतर 6 नंबर फ्लॅट आहे ते खालीच आहे। 6 नंबर फ्लॅटमध्ये तिथं अतिक्रमण होतं आहे, पोलीसही आम्हाला साथ देत नाही। बाजूला ती जी फेलोशिप शाळा आहे ते शाळा तिथे आम्हाला तिकडे रोड बनवण्यासाठी ते लोक बनवण्यासाठी ते आमच्यावर हे जबरदस्ती करतात आहे। तर आम्ही त्यांना तो रोड होऊ देणार नाही। त्यांच्याकडे काय कागदपत्र काही नाही, कसले डॉक्युमेंट काय नाही। आम्हाला का आम्ही सांगतो की आम्हाला डॉक्युमेंट दाखवा, तेही दाखवत नाही आणि पोलीसही त्यांनाही साथ देतात आहे आणि आमचं कोण ऐकत नाही। आपण पाहत आहे 24 दिव्य महाराष्ट्र न्यूज। चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका।